नमस्कार, मी ज्ञानदा कदम। लोकसभा निवडणुकीचा क्लायमॅक्स अगदी जवळ आलाय। 19 एप्रिल पासून सुरू झालेल्या लोकसभेच्या मतदानाची धामधूम आज 1 जूनला संपली आहे। आता उत्सुकता आहे ती निकालाची। पुढचे 4 तास एबीपी माझावर देशातला सर्वात अचूक आणि सर्वात वेगवान एक्झिट पोल आपण बघणार आहोत। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची पुढची दिशा 2024 ची म्हणजे यंदाची निवडणूक निश्चित करणार आहे। या निवडणुकीचे निकाल स्पष्ट करतील की कुणासोबत सहानुभूती आहे तर कुणासोबत जनमत, कोण गाठणार मॅजिक फिगर तर कुणाच्या हाती जाणार सत्तेचा ट्रिगर, मोदींची जादू पुन्हा चालणार की जनता नवीन पर्याय निवडणार, राम मंदिर, आर्टिकल 370, ट्रिपल तलाक, आरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी यापैकी कोणता मुद्दा गेम चेंजर ठरणार। निकालाआधी जनतेचा कल कुणाच्या बाजूने हे सांगणारा सर्वात अचूक आणि सर्वात वेगवान एक्झिट पोल पुढचे 4 तास आपण सर्वजण एबीपी माझावर बघणार आहोत। आणि या कार्यक्रमासाठी आजच्या चर्चेसाठी स्टुडिओत आता माझ्यासोबत असलेलं पॅनल सुद्धा खूप खास आहे। आजच्या एक्झिट पोल बद्दल सर्वपक्षीय महिला वर्गाशी आणि महिला नेत्यांशी आपण चर्चा करणार आहोत। इंटरेस्टिंग आकडेवारी फक्त सांगते, यंदाच्या निवडणुकीत 97 कोटी प्लस नोंदणीकृत मतदार होते। त्यापैकी महिला मतदारांची संख्या अंदाजे 47 कोटी इतकी होती। प्रत्येकच पक्षाने महिला केंद्रित धोरणांची निवडणुकांमध्ये बरसात केली आहे। गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की महिला वर्गाने ज्या पक्षावर किंवा ज्या नेत्यावर विश्वास दाखवला त्या पक्षाचं सरकार सत्तेत आल्याचं चित्र दिसलं। 2019 साली साधारणपणे 36% महिला मतदारांनी भाजपला पसंती दिली होती। 2019 साली मतदान केलेल्या पुरुष मतदारांची टक्केवारी होती 67.2%, तर महिलांची 67.18%। 2019च्या निवडणुकीत 2029ची जेव्हा निवडणूक आपण सामोरं जाऊ सर्वजण, तेव्हा कदाचित महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा वाढलेली असेल असा अंदाज व्यक्त होतो। त्यामुळे निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेत महिला मतदारांचं वाढतं महत्त्व लक्षात घेता हे एक्सक्लुझिव्ह महिला पॅनल आज इथे बोलवण्याची एबीपी माझाची संकल्पना आहे। आपण स्वागत करूया राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांचं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण सुद्धा आपल्या सोबत आहेत। शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आपल्या सोबत आहेत। थोड्याच वेळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत असतील। भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी सुद्धा थोड्याच वेळात दिल्लीतनं आपल्या सोबत असणार आहेत। आणि एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक सुद्धा आहेत। तर सगळ्या महिला मिळून आज आपण इथे एक्झिट पोलची आणि आगामी निकाल काय असतील याची चर्चा करणार आहोत। तर अगदी थोड्याच वेळात पहिले आकडे, महाराष्ट्राचा एक्झिट पोल काय सांगतोय याचे थोड्याच वेळात आकडे आपल्या समोर येतील। निकाला आधीचा महानिकाल काही क्षणात एबीपी माझावर आपण बघणार आहोत। मोदी हॅट्रिक करणार आहेत की इंडिया आघाडी दिल्ली जिंकणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। 400 पारचा नारा मोदींनी दिलाय, भाजपनं दिलाय। 400 पारचा हा नारा सत्यामध्ये उतरणार आहे की इंडिया आघाडी या नाऱ्याला ब्रेक लावणार हे आपल्याला बघावं लागेल। तर सर्वात मोठा सर्वात अचूक एक्झिट पोल एबीपी माझावरती पुढचे 4 तास अगदी काही मिनिटांचा अवधी आणि महाराष्ट्राचे पहिले आकडे आपल्या हातात असतील। 400 पारचा भाजपचा नारा खरा ठरतो की इंडिया आघाडी भाजपच्या मनसुब्याला सुरुंग लावते, तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरती विराजमान होतील की नाही याची सुद्धा उत्सुकता असेल। आणखी एक महाराष्ट्रासाठी खूप इंटरेस्टिंग गोष्ट, महाराष्ट्रामध्ये राजकीय फाटाफुटी हा देशभरातला चर्चेचा विषय राहिलाय। तर शिवसेनेतल्या खास करून फुटीनंतर जनता एकनाथ शिंदेंना साथ देणार का? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं यावेळेला 15 जागा लढवल्यात। या 15 पैकी किती जागांवरती शिवसेनेचा विजय होणार याची सुद्धा कमालीची उत्सुकता आहे। राज्यभरामध्ये 13 जागा अशा आहेत की ज्या 13 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे। धनुष्यबाण चिन्ह आहे एकनाथ शिंदेंकडे। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाण या चिन्हाविना निवडणुकीला सामोरं गेलेले आहेत। त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा शिंदेंना फायदा किती होणार की सहानुभूती आणि जनमत सुद्धा उद्धव ठाकरेंसोबतच राहणार याची सुद्धा आपल्याला उत्सुकता असेल। सहानुभूतीची एक प्रचंड मोठी लाट उद्धव ठाकरेंसोबत असल्याची चर्चा होती। या सहानुभूतीच्या लाटेचा उद्धव ठाकरेंना फायदा होणार का हे एक्झिट पोलच्या आकड्यांमधून आपल्याला कळेल, निकालाच्या दिवशी कळेल। धनुष्य बाणाशिवाय ठाकरे लढलेले आहेत, त्यामुळे धनुष्य बाणाशिवाय लढणाऱ्या ठाकरेंना राज्यात प्रतिसाद कसा मिळतो याची सर्वात मोठी उत्सुकता आहे।
उद्धव ठाकरेंची मशाल महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पेटणार, प्रज्वलित होणार, हे थोड्याच वेळात आकडे आपल्याला सांगतील. अगदी काही क्षणाची प्रतीक्षा आणि त्यानंतर महाराष्ट्राचे आकडे आपल्या समोर असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये रंगलेला हा सामना देशभरात कमालीचा चर्चेत राहिला. पक्षफुटीनंतर म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा फुटली, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे मतदार वळलेला आहे का, की तो शरद पवारांसोबतच एकनिष्ठ राहील, हे सुद्धा हे आकडे आपल्याला सांगतील. सुनेत्रा पवार बारामतीमधनं निवडणूक लढवत आहेत. देशभरामध्ये ज्या महत्त्वाच्या मतदारसंघांकडे सर्वांचं लक्ष आहे त्यात अर्थात बारामतीचा मतदारसंघ आहे, कारण इथे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे, त्यामुळे सुनेत्रा पवारांना थेट बारामतीच्या मैदानामध्ये उतरवण्याचा अजित पवारांचा प्लॅन यशस्वी होतो का, हेही पाहावं लागेल. दादांच्या घड्याळाची लोकसभेमध्ये किती जागांवरती टिकटिक असेल याची सुद्धा उत्सुकता आहे, कारण जसं एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण हे मूळ चिन्ह गेलंय, तसंच निवडणूक आयोगानं अजित पवारांना घड्याळाचं राष्ट्रवादीचं मूळ चिन्ह दिलंय. तर पुतळ्यानं साथ सोडली आहे, त्याचा पवारांना फायदा होणार आहे की तोटा, हे सुद्धा आत्ताच्या एक्झिट पोलचे आकडे आपल्याला अंदाज देऊ शकतील. स्वतःच्या लेकीला स्वतःच्या पुतळ्यानंच आव्हान दिलं आणि हे दिलेलं आव्हान शरद पवार मोडून काढण्यात यशस्वी ठरतात का, हेही पाहावं लागेल. त्यामुळे राज्यामध्ये किती ठिकाणी तुतारीची ललकारी पाहायला मिळणार याची सुद्धा उत्सुकता आहे. तर आपण चर्चेकडे वळतोय आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त काही मिनिटांची तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे आणि महाराष्ट्राचे एक्झिट पोलचे पहिले आकडे आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत. तुम्हा तिघींचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात किशोरी पेडणेकर सुद्धा येतील. विद्यार्थी, आपण तुमच्यापासून सुरू करूयात. मला पहिल्यांदा जाणून घ्यायचंय की तुमच्या तिघींचा अंदाज काय आहे. अगदी पटापट तुमचा अंदाज सांगा. 48 पैकी किती जागा, महायुती किती, महाविकास आघाडी किती? मला असं वाटतं महाविकास आघाडीला 30चा आकडा पार करता येणार आहे आणि 30 ते 35 पर्यंत महाविकास आघाडीला मिळेल, कारण ही लोकांनी निवडणूक हातात घेतली होती आणि जे काय फुटाफुटीचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण भाजपने केलेलं आहे किंवा 50 खोके 50-50 कोटी वाटून त्यांनी जे शिवसेना पहिल्यांदा फोडली आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि जे राजकारण चाललंय ते लोक उघड्या डोळ्यांनी म्हणजे राजकारण लोकांना कदाचित आवडलं नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीला साथ मिळेल असा तुमचा अंदाज आहे. मनीषाताई, तुमचा अंदाज? असा अंदाज 40च्या वर नक्कीच जागा महायुतीला मिळतील, याच्यामध्ये कोणताही वाद नाही. आणि मुख्य म्हणजे ठीक आहे पक्ष फुटले, परंतु त्याच्या मागची कारणं देखील तितकीच स्ट्रॉंग होती. म्हणजे 2-2.5 वर्ष जे सरकार महायुतीचं महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात होतं त्यांनी लोकांचं कोणतंही भलं झालं नाही आणि त्यामुळे हे लोकांनी आज लोक काय पाहत आहेत की आम्हाला देश चालवणारा एक सक्षम आश्वासक चेहरा पाहिजे आणि तो आश्वासक चेहरा हा माननीय नरेंद्र मोदींचाच असू शकतो, कारण समोरच्यांकडे चेहरा नव्हता. अनेक चेहरे होते, पण त्यातला कुठला चेहरा तुम्ही निवडणार? आज तुम्ही राहुल गांधींना त्या पदावर पाहू शकता का, खरगेंना पाहू शकता, कोणाला पाहू शकता? मोदींच्या चेहऱ्याकडे बघून 40+ तुम्ही नक्की जिंकाल असा तुमचा अंदाज आहे. रुपालीताई, मोदींच्या चेहऱ्यासाठी 50-50 कोटी घेऊन पक्ष फोडण्यात आला नाही. हे बघा, हे परसेप्शन आहे. आता हे 50 खोके एकदम ओके कोणी पाहिलंय? हे सगळं यांनी जी नारेबाजी चालू केली, आम्ही त्याच्यात थोडे दिवस होतो, नाही असं नाही, मी सुद्धा 1 वर्षांनी इकडे आले, पण हा जो सगळा 50 खोके एकदम ओके हे सगळं एक नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे आणि ते सगळं आम्ही मोडून काढलेलं आहे, याच्यात ते यशस्वी झालेलं आहोत. रुपालीताई, एक तर खासदार या पदाची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे महायुती याच्यामध्ये आता आमच्या मैत्रिणींनी त्यांचा तो 400च्या वर सांगितला, 40च्या वर सांगितला, पण माझं असं वैयक्तिक मत आणि जे काही राजकारणात आतापर्यंत काम केले त्याच्यामध्ये 32 ते 35 या 36 पर्यंत महायुती 100% जाणार. आणि पक्ष जरी फुटले, आता एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचा पक्ष फुटला ती कारणं वेगळी होती, माननीय अजितदादा राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला दिला ती कारणं वेगळी होती, कुणी कुणाचा पक्ष नाही पळवलेला, फक्त देशाच्या राजकारणामध्ये आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये महायुतीला पाठिंबा देण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे. नक्कीच. एकंदरीत जर आपण तिघजण जे बोललात ते बघितलं तर पक्ष फूट हे एक महत्त्वाचं कारण महाराष्ट्रात आपल्याला दिसतंय आणि एकंदरीतच केंद्राचा रस्ता हा महाराष्ट्राच्या मार्गानं जाणार आहे. आपल्याला माहिती आहे दुसऱ्या नंबरचं सगळ्यात जास्त जागा असणारा हे राज्य आहे. पक्षफुटीचा किती परिणाम, विद्याताई पहिल्यांदा मी आपल्याला विचारते, किती परिणाम या निवडणुकीत दिसेल?
पक्षफुटीचा परिणाम जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल आणि लोकांनी जे मतदान करून ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे त्यांनीच आपला विश्वासघात केला असं लोकांच्या मध्ये एक हे गेलेलं आहे आणि लोकांना हे बिलकुल आवडलेलं नाही आहे की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, प्रबोधनकार ठाकरेंपासून शिवसेना हे नाव असेल, त्याचं सिम्बॉल असेल आणि त्याच्या सातत्यानं जनमताबद्दल बोलत असतात, दरवेळेला आपण बोलता, मात्र जनमत हे 2019लाच जे आलं होतं ते सर्वांनी जुगारलं. त्यामुळे खरं तर हा विषय आज चर्चेला घेताना ह्याला फारसा काही अर्थ उरलेला नाहीये महाराष्ट्रात असं नाही, वाटतंय. अर्थ उरलेला नाही हे आपल्याला वाटतंय, पण 5 वर्षानंतर आपण लोकांना सामोरे जातोय, मतदारांना सामोरे जातोय आणि पण मतदारांना हे 2019ला वाटलं नव्हतं का? 2019ला निश्चितच उद्धवजी ठाकरेंना जर त्याआधी 2014 ते 2019 जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं असतं, जे शिवसेनेला वचन दिलेलं होतं ते अमित शहांनी, आणि त्याप्रमाणे ते मिळालेलं नसल्यानंतर पुढच्या घडामोडी झालेल्या आहेत. महाविकास आघाडीची स्थापना जी महाराष्ट्रामध्ये झाली तो एक नवीन प्रयोग होता आणि तो प्रयोग अत्यंत यशस्वीरित्या शरद पवार साहेबांनी आपल्याला इथे महाराष्ट्रात केलेला बघितला आहे. त्याचे पडसाद संबंध देशभरात उमटलेले आहेत आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये लोकांपर्यंत हा संदेश निश्चितच गेलेला आहे की उद्धवजी ठाकरेंवरती अन्याय झालेला आहे. आपल्याला एक एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.